BM ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स सेमिस्टर 6 या संदर्भात समग्र मागणी पुरवठा या टॉपिकमध्ये ॲग्रिगेट डिमांड सप्लाय संकल्पनेचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. तर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी या संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत. सनातनवादी विचारवंत आणि J.M. केन्स सारख्या विचारवंतांच्या दोन्ही टोकाच्या दोन भूमिका पाहिल्या. त्याचबरोबर प्राध्यापक JBC सारख्या सनातनवादी विचारवंतांनी पूर्ण रोजगाराची आणि स्वयंसमायोजित प्रकारची अर्थव्यवस्था पुरस्कृत केली. त्यात त्यांनी किंमत वेतन बदलू शकतात असे मानले. किमती आणि वेतनात बदल होऊ शकतो अशा पद्धतीचा विचार या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडला. हाच विचार दीर्घकाळाचा विचार करत असताना दीर्घकाळाच्या समतोलाच्या दृष्टीने उपयुक्त ठरत होता. परंतु लॉर्ड J.M. केन्स या आधुनिक विचारसरणीच्या अर्थशास्त्रज्ञांनी याच्या उलट आपली भूमिका मांडली. त्याचं असं मत आहे की अपूर्ण रोजगाराच्या पातळीलाच अर्थव्यवस्थाचं स्वयंचलन होणं अशक्य आहे किंवा समतोल होणं अशक्य आहे. त्याच्या मते अल्पकाळात किंमती व वेतनात बदल अशक्य असतात, फारसे बदल नसतात. तसेच केन्सने दीर्घकाळात आपले अस्तित्व नसल्याने आपण अल्पकाळाचाच अधिक विचार करावा. समग्र स्तरावर अर्थव्यवस्थेचे समायोजन होताना आपण किमती व वेतनाची भूमिका नजराआड काढू शकत नाही. म्हणूनच अर्थव्यवस्थेचे समायोजन किंमत पातळी, वेतन व उत्पादन पातळी यातील आंतरसंबंध या ठिकाणी समजावून घेणं आवश्यक आहे. किंमत, उत्पादन, वेतन पातळी यातील आंतरसंबंध समजावून घेत असताना त्याचबरोबर समग्र समायोजनात, समतोलात समग्र मागणी ॲग्रिगेट डिमांड व समग्र पुरवठा ॲग्रिगेट सप्लाय या दोन्ही संकल्पनांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आता किंमत पातळी व समग्र मागणीतील संबंध या संदर्भात थोडक्यात आपण चर्चा करूया की रिलेशनशिप बिटवीन प्राइस लेवल अँड ॲग्रिगेट डिमांड. किंमत पातळी आणि समग्र मागणी यामध्ये अतिशय निकटचा संबंध आहे. समग्र मागणीचा वक्र आपणास किंमत पातळी आणि उत्पादन यांच्या अशा अनेक पातळ्या दर्शवतो की तेथे वस्तू बाजार आणि मुद्रा बाजार यांचा संयुक्त समतोल आढळून येतो. बघा, समग्र मागणीचा वक्र हा आपणास किंमत पातळी आणि उत्पादन यांच्या अशा अनेक पातळ्या दर्शवतो की जेथे वस्तू बाजार आणि मुद्रा बाजार यांचा संयुक्त समतोल झालेला पाहायला मिळतो. अशा अनेक पातळीच्या बाबतीत ही स्थिती अनुभवास येते. आता वस्तूचं उत्पादन निश्चित करणारा हा एक महत्त्वाचा घटक म्हणजे मागणी. त्याचवेळी वस्तूची मागणी ही व्यक्तीच्या क्रयशक्तीवरही अवलंबून असते. म्हणजेच पैशाची वास्तव शिल्लक हा घटक सर्वसाधारणपणे वस्तूची मागणी आणि सर्वसाधारण किंमत पातळी या दोन्हीमध्ये समन्वय साधतो, या दोन्हीमध्ये समन्वय घडवून आणतो. जेव्हा पैशाचा पुरवठा आणि सर्वसाधारण किंमत पातळी यात बदल होतात तेव्हा वास्तव शिल्लक ही सर्वसाधारण कशी बदलते याची चर्चा ही एक संकल्पना या ठिकाणी थोडक्यात दिलेली आहे. तर किंमत स्थिर असेल आणि जर मागणी वाढली किंवा मागणी कमी झाली तर त्यावेळेला पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली तर वास्तव शिल्लकी कमी होते, वास्तव शिल्लकी घटते. त्याचबरोबर किंमत पातळी अस्थिर असताना जेव्हा किंमत पातळीमध्ये नेहमी बदल होत असतात, अस्थिरता असते, तेव्हा पैशाचा पुरवठा कायम असतो
आणि किंमत पातळी बदलणार असते, तेव्हा किंमत पातळीत वाढ घट झाल्यास वास्तव शिल्लकसुद्धा वाढते किंवा कमी होते. म्हणजे या ठिकाणी वाढू शकते किंवा ती कमी होऊ शकते आणि किमती स्थिर असतानासुद्धा ती वाढू शकते किंवा ती बदलू शकते. या संदर्भातच आपण समग्र मागणीची संकल्पना पाहणार आहोत. समग्र मागणी ॲग्रिगेट डिमांड याचा विचार करत असताना अर्थव्यवस्थेत स्थूल पातळीवर समग्र पातळीवर मागणीचा वक्र कसा निश्चित होतो या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. तो कसा बनू शकतो, तो कसा तयार होतो, यासाठीच आपल्याला वस्तू बाजार, मुद्रा बाजार, श्रम बाजार, बघा वस्तू बाजार, मुद्रा बाजार, श्रम बाजार म्हणजे गुड्स मार्केट, मनी मार्केट्स अँड लेबर मार्केट्स, या सगळ्यांचा संबंध या ठिकाणी स्पष्ट करणे गरजेचं आहे, स्पष्ट करणं आवश्यक आहे. त्याआधी आपण ISLM वक्र आणि वस्तू बाजार आणि मुद्रा बाजार, श्रम बाजार यातील समतोल याचे प्रतिनिधित्व कसं करतात याची आपण चर्चा करणार आहोत. उत्पादन, रोजगार, वेतन आणि किंमत पातळी. उत्पादन, रोजगार आणि वेतन आणि किंमत पातळी या सर्वच घटकांच्यामुळं वस्तू बाजार आणि श्रम बाजार हे एकमेकाशी निगडीत आहेत, एकमेकाशी त्यांचा संबंध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. श्रम बाजार आणि वस्तू बाजार. त्याचबरोबर समग्र पातळीवरचा समतोल विचार केला तर हा समतोलमध्ये समग्र मागणी वक्र कसा तयार होतो हे आपल्याला या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे. समग्र मागणी वक्र कसा तयार होतो या ठिकाणी आपल्याला या आकृतीच्या माध्यमातून स्पष्ट करावायचं आहे. इथं आपल्याला आकृत्या 2 दिलेल्या आहेत. आकृतीमध्ये A1 आकृती आहे आणि B1 आकृती आहे. A आकृतीमध्ये वस्तू बाजार आणि मुद्रा बाजार यातला समतोल दाखवलेला आहे ISLM, म्हणजेच या आकृती आणि ADS हा ॲग्रिगेट डिमांड कर्व आपल्याला दिसून येतो या ठिकाणी. B पॅनलमध्ये आपल्याला ADS हा डिमांड कर्व दिसतो. सुरुवातीला आपण पॅनल किंवा A आकृतीचा विचार करूया. या A आकृतीमध्ये OY अक्षावरती व्याजदर, OX अक्षावरती वास्तव उत्पादन आहे. IS वक्र या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि LM वक्र. IS आणि LM ई बिंदूत एकमेकाला छेदतात, तिथंच ईचा समतोल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण काही वेळेला या ठिकाणी व्याजदर कमी झाल्यानंतर LM वक्र खालील पातळीला सरकतो आणि E1 मध्ये IS आणि LM1 यांचा समतोल होतो आणि व्याजदर कमी होतो. त्याचबरोबर वास्तव उत्पादन हे Y वरून Y1 इतकं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच या ठिकाणी किंमत पातळी आणि वास्तव उत्पन्न याचा B पॅनलमध्ये संबंध व्यक्त केला आणि A पॅनलमध्ये व्याजदर आणि वास्तव उत्पन्न यांचा संबंध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि या संदर्भात आपल्याला किंमत बदलाचा समग्र मागणीवरील परिणाम पाहण्यासाठी, काय त्याचे परिणाम होतात हे पाहण्यासाठी करांचा परिणाम, पैशाचा पुरवठा, सरकारी खर्च हे सगळे घटक स्थिर मानलेले आहेत आणि या सर्व स्थिर घटकांच्या बाबतीत या ठिकाणी कसं समतोल होतं आहे हे दर्शवलेलं आहे. आकृती या ठिकाणी प्रारंभी जर आपण पाहिलं तर या OP या किमतीला समतोल आहे, त्यावेळेला OY व्याजदर आहे, OP1 किंमत वास्तव उत्पन्न आहे, व्याजदर आहे आणि OI हे वास्तव उत्पन्न आहे. P1 किमतीतील आणि वास्तव उत्पन्नातला जोडणारा E हा समतोल बिंदू या ठिकाणी दर्शवलेला आहे. दोन्ही आकृतीमध्ये E हा समतोल बिंदू आहे. समजा किमतीच्या पातळीत पॅनल B मध्ये P पासून P1 इतकी घट झाली तर अशा वेळेला वास्तव शिल्लक ही या ठिकाणी MP पासून MP1 अशी वाढते. या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेला LM वक्र हा उजवीकडे मूळ LM वक्राच्या खालील बाजूला तो खालील पातळीला येईल आणि E1 हा नवीन समतोल या ठिकाणी प्रस्थापित होईल. त्यामुळंच IS
आणि LM यातील नवीन समतोल E1 बिंदू त्या ठिकाणी आपल्याला साध्य होईल. आणि त्याचवेळी वस्तू बाजार आणि मुद्रा बाजार यांच्यामध्ये पुन्हा नवीन समतोल येईल. अशा प्रकारे वाढत्या वास्तव शिल्लकीमुळे व्याजदर I पासून I1 इतकी घट झाली असता वास्तव उत्पन्नात Y पासून Y1 इतकी वाढ होते. पॅनेल बी मध्ये किंमत पातळी OP1, वास्तव उत्पन्न व Y त्यांना जोडणारा बिंदू E1 समतोल बिंदू आहे. आणि वास्तव शिल्लकीत वाढ झालेले LM वक्र खाली आलेला आहे. त्यामुळे व्याजदरात या ठिकाणी समायोजन आपल्याला किंवा समतोल स्थिती पाहायला मिळते. आणि जर वास्तव उत्पन्न वाढलं तर पॅनेल बी मध्ये E पासून E1 हे बिंदू जोडले जातील. तर त्यावेळेला E आणि E1 हे बिंदू जोडल्यानंतर जो आपल्याला वक्र मिळतो त्या समतोल बिंदूतून जो वरून खाली येणार आहे त्यालाच ॲग्रिगेट डिमांड कर्व असं म्हणतात. यालाच ॲग्रिगेट डिमांड कर्व असं या ठिकाणी म्हणतात. ADS हा वक्र अशा पद्धतीने ऋण उताराचा वक्र या ठिकाणी तयार होतो. धन्यवाद.